पाणी घेऊन ये. तुम्ही दोघे हवा घाला. तात्या तात्या बोला ना काहीतरी. वही पेन घेऊन ये जा. तात्या काय होतंय तात्या? तात्या तात्या पाणी प्या. हळू हळू हळू. तात्या तात्या बोला ना. भाग्या औषधं लिहून दिलेत, जा पटकन घेऊन ये. तात्या काय होतंय? काय झालंय वहिनी? अगं काय होतंय तात्यांना? असं असं का वागतायत ते? अल्कोहोल ओव्हरडोस. म्हणजे खूप जास्त दारू प्यायलेत ते. सकाळपासून दारूची तलब कंट्रोल करत असतील आणि ती सहन न झाल्याने दुपटीची दारू पिऊन आलेत. आपलंच चुकलं. आपण तात्यांना सांगायलाच नको पाहिजे होतं की दारू सोडा म्हणून. त्यांचं असं झालंच नसतं मग. तात्या बोला ना काही. तात्या दाजी दाजी काय झालं दाजीसनी? मामा बघ ना तात्या कसं करतायत. त्यांना सांग ना बरं व्हायला. तात्या तात्या काय होतंय? तात्या तात्या उठा ना. तुम्हाला काही खायला प्यायला पाहिजे का? मला सांगा, मी देते बनवून. पण असं नका करू ना तात्या. तात्या उठा की. तात्या बोला ना काहीतरी. थांबा जरा, काय होत नाही. तू वारा घाल. तू हात सोड. हा अरे पण मी काय म्हणतो, दाजीसनी नेमकं झालंय तरी काय? ओव्हर अल्कोहोलमुळे झालंय. वहिनी ह्या घे गोळ्या. अक्का तात्या बरे होतील ना? तात्यांना काय होणार नाही ना? अक्का हे बघा प्लीज, तुम्ही अशा पॅनिक होऊ नका. ही रडण्याची वेळ नाहीये. आपल्याला तात्या मामांना सांभाळायची वेळ आहे. बरं, सूर्याला कोणी कळवलं का? हा येतोय. बरं मी काय म्हणते, ह्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलाइज करावं लागेल. आपल्या गावात ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे का? अरे खेडेगावात कुठली आली ॲम्ब्युलन्स? हर येळेला इथं डॉक्टर मिळत नाही आणि कुठं आणणार ॲम्ब्युलन्स? मग मामा कुठली तरी गाडी बघ ना. उशीर नको व्हायला. तात्यांना काय झालं तर? तात्याला भूक लागली ना, त्यामुळे ते उठत नाहीत. उठतील आता. जा जा ना, तू जा ना, जा पटकन. तात्या उठा. तात्या तुम्हाला माझी शपथ आहे, उठा तुम्ही. अहो तात्या उठा ना. अगं सांग ना तात्या. दादा अगं किती वेळ झालं उठत उठत का नाही ते? तात्या उठा ना. उठा ना तात्या. सूर्या शांत हो. काही झालेलं नाहीये त्यांना. त्यांनी फक्त जास्तीची दारू प्यायलीये म्हणून त्यांना त्रास होतो. आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय त्यांना. गावात ॲम्ब्युलन्स नाहीये पण आपण ट्राय करतोय. मी म्हटलं होतं ना, त्यांची दारू नाही सुटणार. त्यांना दारू नका सोडायला लावू. त्यांना त्रास होतो. काय गरज होती त्यांना सांगायची?
पण दाजींना दारू सोडायला सांगितली कुणी सांगितली? मी सांगितली. सूर्या, हे कोणामुळे झालं हे बोलायची वेळ नाहीये. तात्याला लगेच ऍडमिट करायला पाहिजे. गाडी बघा लवकर. सूर्या, गावात ज्यांच्या गाड्या आहेत का नाही त्यांना फोन लावतो. ए पोरानो, तुम्ही पण फोन लावा. ना फोन लावा फटाफट. अरे गाडी घेऊन ये की. अर्धा आजीची तब्येत बिघडली आमच्या. हा वाडे ये लवकर. बाहेर गेलाय वे. आजच सगळ्यांना जायचं होतं. तात्या उठा ना, बघा ना दादा पण आले, सगळे आलेत महामाना. उठा ना, त्यांच्याशी बोला ना. हा पिंट्या, गाडी आहे का? आता त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं. आता काय होतंय तुम्हाला? काय झालंय यांना? सांग ना वहिनी. तात्या उठा ना. अरे गावातल्या सगळ्या गाडीवाल्यासनी फोन केलं. एक पण गाडीवाला गावात नाहीये. सगळी बाहेर गेले ते भाड्यावर. काय करायचं आता? सूर्या, गावात आता फक्त डॅडीच आहेत. त्यांच्याकडेच गाडी आपल्याला लवकर मिळू शकेल. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. पण नाना, डॅडी माझा फोन तरी उचलत्याल का? हो, माझ्याशी बोलणार पण नाहीत ते.